हां, हां. मग रीत टाकली त्या गुरुच्या नावाची, मग त्या गुरुच्या नावाने तो चेला ओळखला जातो आयुष्यभर. हां, तृतीयपंथीयांचे घराणे असतात, 7 घराणे आहे. चकला, वराडा, लालन, पालन, लष्कर, भेंडी बाजार आणि बडी हवेली. तर या घराण्यामधले हे सगळे गुरुचेले असतात आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. तर हे घराणे म्हणजे कोणी स्थापित केले किंवा काय याच्या मागचं काही? यांच्या जुन्या परंपरा आहेत आणि त्या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या आहेत आणि त्यानुसार कोणाला जर किन्नर समूह जॉईन करायचा असेल, तर त्याला गुरु बनवावा लागतो. पण मग याच्यातही उच्च वर्ग, नीच वर्ग असं काही आहे का? नाही, यामध्ये 2 प्रकार आहे. एक डेरेवाले आणि दुसरे खैरगल्लेवाले. जे बधाई टोली करतात म्हणजे कुणाच्या इथे बाळ जन्माला आलं किंवा कुणाच्या इथे लग्न आहे, तर त्याला बधाई टोलीवाले म्हणतात. आणि जे ट्रेन मागणारे आहे किंवा सिग्नलवर ₹10-10 मागतात टाळ्या वाजवून, त्याला खैरगल्ला म्हणतात. असे 2 डिव्हायडेशन झाले आहे. अच्छा, मला हे विचारायचं होतं, तुम्ही जे आता बधाई टोली म्हटलं, हां, हां. कोणाच्याही घरी लहान बाळ जन्माला आलं किंवा हां, हां. लग्न असलं तर शंकाच नाही, ते तर इतका गाजावाजा असतो तर कळून येतं. हां. पण लहान मुलं जन्माला आले की कसं काय त्या लोकांना माहिती होतं? काय असतं ॲक्च्युली आमचे कॉन्टॅक्ट्स कधी-कधी दवाखानेवाल्यांसोबत असतात. आता दवाखान्यामध्ये मूल जन्माला झालं, तिथला एखादा वार्ड बॉय म्हणा, नर्स म्हणा, त्याला सेटिंग लावून ₹100-200 देऊन खा, पे, पैदा हुआ बच्चा बता. हां. म्हणजे ॲड्रेस वगैरे सगळं घेत? हां, तिथून. बापरे! आणि तिथून मग आम्हाला माहिती होतं की इथे-इथे आहे किंवा कोणाच्या इथे लग्न असलं तर आमचे खबरी लोकं असतात आणि ते आम्हाला सांगतात की यहाँ है, आ जाओ, यहाँ पे आज शादी है. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की ऑटो घेऊन घेऊन गेलेले आहेत हो, हो. ऑटोनेच आणि जातात ते. म्हणजे नकळत हा येणारच, पण खरंच येऊन जातात. येऊन जातात ते. आणि लोकही आता बऱ्याच अवेअरनेस आलेले आहे की त्यांना बधाई जे काही हां, असते हां. ते देतात, म्हणजे का आशीर्वाद म्हणून. येस, येस. हा आशीर्वाद जो आहे हा म्हणजे ही माझ्या मनातली शंका आहे, ओके. खरंच हा लागतो का? बघा, माझ्या म्हणण्याप्रमाणे लागतो. हा म्हणजे आशीर्वाद पण म्हणा, म्हणजे दुवा आणि बददुवा पण त्यामागे दोन्ही. रिझन एक असं आहे की रामायणामध्ये आपण ऐकलं असाल की प्रभू श्री रामचंद्र यांना 14 वर्षाचा वनवास झालेला होता. त्यामध्ये काय झालं की नदीच्या किनाऱ्याहून ते गेले वनवासाला. तर तेव्हा तिथे जे लोक होते किनाऱ्यावर नदीच्या, त्यांनी म्हटलं की सब नर नारी चले जाओ. आता नर नारी तर परत गेले आणि जेव्हा श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगून आले परत, तेव्हा त्यांना तिथे तृतीयपंथी दिसले ते किन्नर. आणि प्रभू श्री रामचंद्र एवढे खुश झाले की त्यांनी वरदान दिलं की कलियुग में आपका ही राज होगा, आपकी जबान सत्य होगी. म्हणजे आम्ही कोणाबद्दल दुवा काढली तर ती खरंच लागते आणि कोणाला जर टाळ्या वाजून बद्दुवा दिली की तेरा सत्यानाश होगा, आणि तसंही होते. माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. मी जर मनातून चिडून जर कोणाला बद्दुवा दिली ती लागली आहे लोकांना. असं झालेलं हां, आहे. झालेलं आहे. आणि कोणाला जर आशीर्वाद दिला तो पण लागतो. लागतं म्हणजे हे सत्य आहे. हां, सत्य आहे. मी जाणवलं आहे स्वतः. BCom झालेलं आहे, LLB झालं, त्याच्यानंतर तुम्ही दिल्ली युनिव्हर्सिटीतनं नॅचरोपॅथीचा पण कोर्स झालेला येस, आहे येस. आणि वकील तर आहातच. येस. कसं वाटतं म्हणजे इतकं सगळं साध्य केल्यावरही समाजात तो मान मिळतो? आज कुठेतरी मला 80% लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे. 20% राहिलेलं आहे. आधी उलटी परिस्थिती होती की 20% लोकांनी ॲक्सेप्ट केलं वकील व्हायच्या अगोदर आणि 80% लोकांनी नव्हतं केलं आहे. एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मी वर्धेला राहते आणि कधी-कधी घरी जर जेवण करायचं नाही तर मी हॉटेलला जेवण करायला जाते. येताना वेळ होतो ऑब्व्हियसली 11-12 वाजतात. तर मी वकील व्हायच्या अगोदर लोकांना नोटीस नव्हतं की ही वकील नाही, पण हा एक छक्का आहे, ट्रान्सजेंडर आहे आणि तो चालला बा. तर मला मुलं चिडायचे. म्हणजे कधी माझ्या मागे गाडी लावायचे, कधी घाणेरडे कमेंट्स पास करायचे, तर कधी काही. तर तेव्हा वेगळी इमेज होती आणि आता काळा कोट अंगावर आल्यानंतर काळा कोट मला देवासारखा आहे. माझी इमेज पूर्ण चेंज झाली. मी कधी रात्री 2 वाजता जरी आली ना, मला कधी छेडणार नाही. कोणी बदमाश मुलं दिसलं, "अरे शिवानी मॅम जा रही." तर तो एक जो रिस्पेक्ट आहे मी ते अनुभवते आहे, की काळ्या कोटाचा जो प्रभाव आहे किती पडला. भले मी कोणी असो, मग ट्रान्सजेंडर असो का अथवा कोणी असो.
पण काळा कोट जो आहे त्याचा मान एवढा मोठा राहतो ते मला अनुभवायला मिळत आहे 2 वर्षापासून. आणि मी नॅचरोपॅथीची डॉक्टरसुद्धा आहे. मी दिल्ली युनिव्हर्सिटीमधनं सेकंड मेरिट होती. मी तो कोर्स पूर्ण केला 2020ला. मला मेडिटेशन, योगा या सर्व गोष्टीत मला जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मी केला तो. आणि ते स्वतःच्या जीवनात आत्मसात केलंय तुम्ही? अ, बघा ना, आता काय झालं आहे, की मागील एक 2-2.5 वर्षापासून माझं लाईफ खूप जास्त वास्ट चाललं आहे आणि खूप धावपळ होते. त्यामुळे तेवढा वेळ देत नाही मी एक्सरसाइजला. आता मी चालू करणार आहे. तर झालं काय, की मी वकिली प्रोफेशनसाठी एवढी पॅशनेट आहे, की मला चांगलं वकील बनायचंच आहे. त्याकरिता मी घरचा केबलच काढून ठेवला 2 वर्षापासून. आणि मी 2 वर्षापासून टीव्ही नाही बघितली. त्यानंतर मी कुठेच पिकनिकला गेली नाही. त्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत कधी मूव्ही बघायला गेली नाही मागील 2 वर्षापासून. फक्त अभ्यास, कोर्ट आणि प्रॅक्टिस, अभ्यास, कोर्ट आणि प्रॅक्टिस. मग त्यांची रिॲक्शन काय असते जेव्हा तुम्ही त्यांना एवढं दुरावलंय आणि फक्त आपल्या प्रोफेशनला जवळ ते केलं? म्हणतात, कंप्लेंट करतात, "काय यार शिवानी, तू सगळी एवढी बिझी झाली, तू पैसे कमवण्याच्या मागे लागली." यार पैसे कमवण्याच्या मागे नाही, पण मला थोडं कॉन्सन्ट्रेट तर करावं लागेल. अच्छा, म्हणजे आवड मुळात असल्यामुळे तुम्ही हां, मला बघा ना, आपण कुठलंही काम करतो ना, ते चांगलं मन लावून करावं आणि ते काम करताना तुम्ही फळाची चिंता नका करू. तुम्हाला फळ ऑटोमॅटिक मिळणार. जसं मला वकील बनायचं होतं. माझा पैसा कमवणं हा उद्देश नव्हता. मला पैसा ऑटोमॅटिक येतो आहे. मी स्वतःचं ऑफिस बनवलं आहे घरी आता. मी त्या ऑफिसला 4.5 लाख रुपये लावले. मी स्वतःच्या कमाईने लावले. तर ते कुठेतरी तुम्ही मेहनत करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच देव देणार. हे सगळं करत असताना एरियातले लोक, म्हणजे आता तुम्ही म्हटलं की एवढं तुम्ही इथपर्यंत पोहोचले, तर ऑब्व्हियसली तुमच्या घरच्यांपासनं तुमचा पूर्ण सपोर्ट आहे. हो, हो. आईला कधी किंवा घरच्यांना कधी असं लोकांनी दुरावलेलं आहे किंवा काही त्यांना म्हटलेलं आहे? बघा, आधीची सिच्युएशन खूप डिफरंट होती. माझ्या आईला नातेवाईकामध्ये म्हणायचे, की तुझा मुलगा छक्का आहे. शेजार-पाजारची लोकं टोमणे मारायची. पण आता पूर्ण उलट आहे. काय काम केलं म्हणते तिने. अच्छा, आणि म्हणजे ते फक्त एका काळा कोटाने साध्य झालं? हो, असं म्हणायला हरकत नाही. आणि तेव्हाची सिच्युएशन नाही, आताची सिच्युएशन बघतो म्हटलं, की नातेवाईक टोमणे मारणारे किंवा शेजार-पाजारची लोकं म्हणा, ओळखीचे लोकं म्हणा, आज घरी त्यांना येतात ते माझा लीगल ॲडवाईस घ्यायला, माझा आशीर्वाद घ्यायला. त्यावेळेला त्यांना मी नको होती. त्यांच्या घरी लग्न असलं तर पत्रिका द्यायची नाही, कारण यांचा मुलगा छक्का आहे म्हणून. आणि आज त्यांना माझा ना आशीर्वाद हवा आहे. आणि किंवा अगदीच जवळचे, म्हणजे बाकी ठीक आहे, हां. पण अगदीच जवळचे नातेवाईक किंवा काका म्हणा, आत्या म्हणा, नाही, असं त्यांनी कधी हे केलं नाही. जवळचे जे आहे ते बिचारे, काही माझे काकू चांगली होती, माझे काका चांगले होते, माझे मामा वगैरे चांगले होते. त्यांनी कधीच या गोष्टीचा इश्यू केला नाही, ॲक्सेप्ट केलं मला. पण दूरचे वगैरे काही जे नातेवाईक असतात त्यांनी मला थोडं डिवचलं. कारण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की घरात असा एक मुलगा किंवा असं जन्माला आलेला आहे, तर आईवडीलच त्यांना त्यांच्या काय म्हणतात त्याला, संस्थेत किंवा त्यांच्या त्या ट्रान्सजेंडरच्या त्यांच्या बघा कम्युनिटीमध्ये ना, मी आई-वडिलांनी नाही, बाबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आणि माझे पप्पा जे होते ते एक रिअली ते माझ्यासाठी आदर्शच आहे. आणि ते MSAB डिपार्टमेंटमध्ये होते. ते जेव्हा टॉवरवर चढायचे भर उन्हामध्ये आणि जेव्हा घरी परत यायचे 6-7 वाजता, तर त्यांची स्किन पूर्ण करपून जात होती. टॉवर बघितलं आहे तुम्ही शेतामधलं? तर ते एवढं मोठं हार्डवर्क कशासाठी करत होते, किंवा माझा मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, जेही आहे, ते चांगली शिकली पाहिजे. शिक्षणामध्ये कुठलीही कमी नाही. मला कपडे म्हटलं कपडे द्यायचे. त्यानंतर मला दरवेळेस नवीन बुक्स घेऊन द्यायचे. सेकंड हँड पण कधी घेऊ दिले नाही. मला शूज लागले, शूज द्यायचे. मला जी गोष्ट लागली ती दिली त्यांनी. म्हणजे कुठलीही कमी न करता. आता त्यांच्या सपोर्टमुळे आज मी एवढी बनू शकली. पण माझा जो भाऊ होता सख्खा, त्याचा विरोध होता मला. तुम्ही किती भावंड आहे? मला सर्वात मोठी बहीण आहे, त्यानंतरचा भाऊ आहे आणि सर्वात लहान मी आहे. माझा भाऊ आता वकील आहे, कॉर्पोरेट लॉयर आहे, बट लहानपणी मला तो मारायचा. जेव्हा मी तृतीयपंथी आहे, मला त्रास द्यायचा. माझे केस बरेचदा त्याने कापले. तर त्याच्या त्रासामुळे मी BCom करत असताना मी घर सोडून गेली होती ट्रेन मागायला माझ्या ट्रेन लोकांमध्ये. मागायला? हां. ॲक्च्युली झालं काय, की मला खूप त्रास व्हायचा. पण मग तुम्हाला घराच्या बाहेरून काढलं, म्हणजे बाहेर नाही, काढलं? बाहेर काढलं नाही. तुम्हीच गेल्या? माझा भाऊ मारायचा, त्याच्यामुळे मला त्रास व्हायचा. पण त्यावेळेला आईबाबांनी काही नाही म्हटलं? आईबाबांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो कसा मुळातच कोणाचं नेचर तसं असलं आणि एक वेळा माझ्याबद्दल घृणा झाली, तर तो तसाच वागायचा. किती मोठा आहे तुमच्यापेक्षा? माझ्यापेक्षा 5 वर्षाने मोठा.
तर मी काय झालं, की त्या त्रासाला कंटाळून मी कुठे गेली, सरळ बल्लारशाला ट्रेन मागायला ₹10,000 आमच्या किन्नर लोकांच्या समोर. माझी एक सोनम म्हणून फ्रेंड होती. ती म्हणाली, की "आजा यहाँ पे 2-3 हज़ार हो जाते रोज के." म्हणजे तुमचे बालपणीच किन्नर समाजाचे मित्र होते? काही काही हां हां ते हे कसं असतं, हे ऑटोमॅटिक तुम्हाला साथ मिळून जाते. आता मी लहान होती तेव्हा माझ्या घरी किन्नर लोक पैसे मागायला यायचे. तर आज माझ्यासोबत खेळणारे मुलं म्हणाले, तेरे बिरादरी के आगे विजय जा, त्याला पकड के लेके जाएंगे. मला भीती वाटायची की हे लोक पकडून तर घेऊन नाही जाणार. अच्छा, म्हणजे असं टॉन्ट मारायचे? हां, तेरी बिरादरी के लोग आहे. माझे खेळणारे सोबतचे मुलं. हां. तर मी घरी पळून जायचे आतमध्ये, की हे लोकं घेऊन जातात बा म्हणून. आणि झालं असं, की मी जेव्हा इकडे नागपूरमध्ये होती, तेव्हा काही ट्रान्सजेंडर्स कॉन्टॅक्टमध्ये, कारण मला आधीपासून ओढ होती, की मला यांच्यासारखं लिपस्टिक लावायचं आहे, साडी घालायची आहे, त्यांच्यासारखं राहायचं आहे. पण भीती पण वाटत होती, की बोलू कशी बा? हां. तर मग जेव्हा मी नागपूरला इथे होती, तेव्हा सारथी ट्रस्टबद्दल माहिती झालं मला आणि तिथल्या काही ट्रान्सजेंडर लोकांशी कॉन्टॅक्ट आला माझा. सारथी ट्रस्ट काय आहे? सारथी ट्रस्ट ही LGBT राईट्सवर काम करते, म्हणजे आमच्या अधिकारांवर काम करते. तर तिथून या लोकांबद्दल माहिती झालं आणि तिथून माझे कॉन्टॅक्ट्स वाढत गेले मग. आणि आणि तुम्ही माझे बल्लारशाबद्दल सांगत हां, होता? बल्लारशाचं काय झालं, की घर सोडून गेली मी. आता मला ट्रेन मागायला बोलवलं, 2-3 हजार रुपये रोजचे होतात बाई, ये बा तू. म्हटलं ठीक आहे, मी गेली मग. आता तो पहिलाच दिवस होता. आता पहिला दिवस छान साडी वगैरे घालून मी गेली मागायला. टाळ्या वाजवून राहिली, 10,000 रुपये मागून राहिली. तर तिथे एक माणूस बसून होता. तो मला म्हणतो, की ₹10 कशाला? मी तुला ₹200 देतो, बाथरूममध्ये चल माझ्यासोबत. तर मला त्याने असा डायरेक्ट प्रश्न केला, तर मी थोडी एकदम शॉक झाली, की असंही असतं काय? काय वय होतं तुमचं तेव्हा? तेव्हा मी होती जवळपास 20-21 वर्षाची. तर मी यार म्हटलं खरंच असं होतं काय आणि हा का बरं मला डायरेक्ट म्हणतोय, म्हणजे आमची काही इज्जत नाही काय? मग माझी फ्रेंड होती सोनम, मी म्हटलं हा असा का बोलताय म्हटलं. तू जाने दे बोले, तू 10-10 रुपये मागने पे ध्यान दे बोले, ये लोग ऐसे ही करेंगे बोले. मग तिथून नंतर त्यातली अर्धी कमाई गुरुला द्यायची होती. अच्छा, जेवढे म्हणजे पैसे द्यावं लागतं. हां, जेवढे पैसे तुम्ही कमावता त्यातले अर्धे गुरुला पण द्यायचे. तुम्ही आता म्हटलं की तुमचा गुरु नाही आहे कुठलाच. गुरु नव्हता बनवला मी. मी तिथे अनऑफिशियल गेली होती. राहते ना स्टॅम्प मारून ऑथराइज किंवा किंवा विदाऊट स्टॅम्पचा ठेवा. आणि ही पहिली वेळ होती तुमची की पहिलीच वेळ घरातनं होती. बाहेर हो, गेले? हो. पहिलीच वेळ होती आणि तिथे असं ठरलं होतं, की जी काही माझी कमाई होईल, ती अर्धी गुरुला द्यायची आणि अर्धी कमाई गुरुला द्यायची, मी अर्धी जवळ ठेवायची, जे काही कमायची. त्याच्यानंतर तिथे गुरुच्या घरचे कामं करणं, कपडे धुणं, भांडे घासणं, स्वयंपाक करणं, एवढं सगळं. हे सगळे जण करतात? सगळे हो, चेले हो. करतात? हो, हो, हो. तर मला ते काहीतरी वेगळंच वाटलं. मी म्हटलं मी पैसे तर कमवून तर पैसे पण देऊ आणि यांचे कामं पण करू. तर मला कुठेतरी ते खटकत होतं. मग मी 3-4 महिने काढले तिथे. थोडेफार पैसे कमवले. 3-4 महिने? हां. पण ह्या सगळ्या दरम्यान तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली की मी ट्रेनमध्ये मागते आहे हां, हां. आणि माझ्या ओळखीचं कोणी मिळेल तर आता सगळ्यांना माहिती नाही. होईल, एक असं काहीतरी हां. सिक्रेट ओपन झालेलं आहे, असं असं कधी भीती? बघा ना, बल्लारशा दूर होतं. तिथे मला ओळखणारं कोणी नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्याकडे पर्याय नव्हता. घर तर सोडून दिलं होतं. मी घरी सांगितलं होतं का आणि मी त्या त्या पूर्ण याच्यात आईवडिलांशी कधीच कॉन्टॅक्ट नाही? कॉन्टॅक्ट होता मोबाईलवर, अच्छा. की मी येणार नाही बा, मी रागात आहे, इकडे जॉब करून राहिली. हां, मग तसं सांगितलं आणि म्हटलं तुम्ही काही रिपोर्ट वगैरे करू नका की मिसिंग आहे बा म्हणून, मी येणार लवकर. त्यांनी फोर्स नाही केला वापस बोलवायचा? खूप बाबांनी खूप केलं. तर बाबाची आठवण यायची, मी येतो बा येतो, पण तिथून पण निघता येत नव्हतं मला. तिथे कंटिन्यू लिंक लागली होती माझी. मग ते सॉरी मी तुम्हाला मध्ये मध्ये डिस्ट्रॅक्ट करते नो नो हां कारण याच्यासाठी कारण ती उत्सुकता आहे. हां तुम्ही जे म्हटलं की म्हणजे येणार नव्हती, हां. तर ते गुरूंचं काही बंधन असतं? नाही कसं असतं की आता मी या गुरुकडे गेली. आता या गुरुला सोडून जर दुसऱ्या गुरुकडे गेली, तर ते लोकं आपसात भांडतात नाही आणि नाही, गुरुचं नाही. हां एका गुरुकडून दुसरं तर ते मान्य आहे. हां हां पण आता तुम्ही तिथनं आईवडिलांना हां, फोन हां, केला हां. आणि आईबाबा बोलवतात आहे, हां. पण गुरुचं एक बंधन आहे की नाही तुम्हाला आता नाही जायचं नाही, नाही, तसं असं काही माझं असतं नाही, का? मला बंधन नव्हतं कारण माझी रीत पडली नव्हती आणि मी शेवटी तिथून जायच्या वेळेस मी खोटं बोलून निघाली की मला घरी जायचं आहे बा, मला आठवण येते आहे आणि घरची. रीत पडली तर बंधन असतं? रीत पडली तर बंधन असतं. काय असतं ते? रीत पडली तर तुम्ही घरी पण जाऊ शकता आणि घरून येऊन तुम्हाला इथेच येणं आहे.
अच्छा, हां, म्हणजे मग कायमचं सोडता येत नाही. म्हणजे अ, कायमचं आई-वडिलांनी एक्सेप्ट केलेलं आहे आणि रीत हां, हां, पडलेली हां. आहे, तर तुम्हाला तर मग गुरुच राहील. मग हा गुरु सोडून तुम्हाला दुसऱ्या गुरूकडे जाता येणार नाही. दुसऱ्या गुरूकडे जाल तर दंड लावतात ते. आणि बरेचदा यांच्यात घाणेरड्या अशा प्रथा आहे, की ज्या गुरूकडून दुसऱ्या गुरूकडे गेली तर तिचे केस कापून टाकतात. केस हा आमचा सर्वात मोठा दागिना असतो. अच्छा, तसंही स्त्रीचा दागिना स्त्रीचा केस दागिना आहे, केसच सौंदर्य आहे आणि केस आहे. आम्हाला केस वाढवायला 3 ते 5 वर्ष जातात. एक एवढे लेडीजसारखे केस वाढवला 3 ते 5 वर्ष जातात. तुम्ही विचार करा आणि यांच्या झगड्या भांडणामध्ये हे पूर्ण केस कापून टाकतात. कधी-कधी तर या लोकांना कीचं सौंदर्य हां, घालवायचं. म्हणजे ही राहिलीच नाही पाहिजे. आता एक बघा ना, एक टकला किन्नर जो म्हणतो किंवा ज्याला केस नाही आणि तो जर लोकांसमोर ₹10,000 भीक मागतो, लोकं त्याला नकलीच समजणार कारण त्याला केस नाही आहे. तर हे लोकं मुळातच इथे वार करतात, की याचे केसच कापून टाका. याला कुठे दुसऱ्या गुरूकडे जायच्या लायकीचाच ठेवू नका. हां, तर असं असतं. बरं, पुढे काय झालं? हां. बल्लारशाला? मग बल्लारशावर मी खोटी बोलली गुरूला. मी त्यांचं नाव घेऊ नाही शकत. मी घरी चालली बा मला आठवण येते आणि मला पूर्ण माझा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. पुन्हा शिक्षण घ्यायचं आहे. तिथून खोटी बोलून मी गेली इथे सिग्नल मागायला. कुठे? पुण्याला. अच्छा, पण घरी नाही गेल्या. घरी नाही गेली मी. कारण माझ्या मनात राग होता माझ्या भावाबद्दल. सिग्नल मागायला गेली आणि तिथे सिग्नल मागणं चालू केलं. तर आता झालं काय, की बहुतेक तो पावसाळा होता आणि पावसाळ्यामध्ये सिग्नल पावसात मागू शकत नाही ना. तर त्यावेळी अशी परिस्थिती होती, की तुमची कमाई नव्हती होत आणि गुरूला पण तुम्हाला द्यायचे आहे काही पैसे. तर तिथे त्यावेळेस गुरूला ₹500 द्यायचे होते आणि वरचे जेवढे कमवले ते तुम्ही ठेवायचे होते. तर झालं काय, की पावसाळ्यामध्ये सिग्नलमध्ये तेवढी कमाई नव्हती होत. तर तिथले गुरु काय करायचे, की रात्री हायवेवर जायला लावायचे आणि तिथे धंदा करा, देहविक्री करा. तर मी क्लिअर सांगितलं, की माझ्याच्याने होत नाही, हे मला आवडत नाही आणि तिथून पण मला निघून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण जाताना मला त्रास खूप झाला, की मी निघून जाऊ नव्हती शकत तिथून. मग मी गुरूला म्हटलं, "मी जेवढे माझे पैसे कमवलेले आहे हे तुम्ही पूर्ण ठेवून घ्या आणि मला तिकीटचे पैसे द्या." बल्लारशावरून पुण्याला गेल्या, पुण्याला पण वेगळा गुरु बनवावा लागला? हो, गुरु बनवला नाही अनऑफिशियल. गुरूला फक्त रोजचे ₹500 पाहिजे होते आणि वरची कमाई माझी. भीक मागितलेली जेवढी आहे. तर मी तेव्हा गुरूला म्हटलं, की माझ्याच्याने हे होणार नाही. मला फक्त सिग्नल मागायचं. मी त्याच्यासाठी आली होती. आता तुम्ही म्हणताय, की तुम्ही हायवेवर राहून धंदा करा. माझ्याच्याने होत नाही. तर त्यामध्ये मी गुरूला जे काही कमाई झाली होती माझी ते पैसे देऊन दिले आणि मी तिकीटपुरते पैसे ठेवले. मला अलाऊ केलं. परत इकडे आले मी. परत इकडे आले आणि MBA केलं मी. माझं MBAला ॲडमिशन घेतलं. घरी खूप सहज एक्सेप्ट केलं मग सगळ्यांनी? या नाही. भावाची काय रिॲक्शन होती? नाही. पहिली गोष्ट तर मला माझे वडील खूप रागवले, की कुठं गेली होती, का गेली होती, असं तसं. मग मी त्यांना रडू-रडू सगळं सांगितलं, की बाबा मी अशी-अशी ट्रेनवर आणि सिग्नलवर गेली होती. तर त्यांनी मला काहीच नाही म्हटलं. ठीक आहे म्हणे, याच्या पलीकडे कधी जायचं नाही म्हणे. तुला त्यांनाही पैसे किती पाहिजे वाईट वाटलं असेल? हो, तुला पैसे पाहिजे, पैसे मी देतो म्हणे. तुला जे पाहिजे मी ते घरी आणून देतो म्हणे. आणि भावाला पण रागवलं. मग तेव्हापासून भावाचं थोडं कमी झालं. तर तेव्हा त्यांना माहिती झालं, की ही पूर्णपणे किन्नर लोकात गेली बा म्हणून. त्यांनी तेव्हा मला हेच म्हटलं, की "तू किन्नर बन, काही बन. पण तू एक एज्युकेशन सोडू नको. आणि घर सोडायचं नाही. घर सोडायचं नाही. एज्युकेशन जर सोडलं तर तुला समाजात मान नाही मिळणार. आम्ही काय 10-15 वर्ष जगू आणि त्याच्यानंतर नाही राहू. तुझं आयुष्य तर तुला काढायचं तुझं आहे. आयुष्य तुला काढायचं आहे. तुझा बेस तुला बनवायचा आहे." तर तेव्हा डिसाईड केलं मी. तेव्हा मग MBAला ॲडमिशन घेतली. MBA कंप्लीट केलं. त्यानंतर माझ्यासारख्या बऱ्याचशा लोकांच्या समस्या आहेत. तर मी तृतीयपंथीयांच्या अधिकारासाठी एक आधार नावाची संघटना टाकली. रितू जोंबडे आणि मी मिळून ती संघटना चालवतोय आजही. आजही चालू. 5 वर्ष झालेत आम्हाला. किन्नरांच्या अधिकारासाठी आम्ही काम करतोय आणि LGBTसाठी. अरे वा, आणि सोबत आहात? सोबत पण आहोत. तर माझ्या संपर्कातले जेवढे ट्रान्सजेंडर्स, किन्नर्स होते, मी त्यांना हेच म्हटलं, की बघा तुम्ही काय करताय, भीक मागून तुम्ही पैसे कमवू शकता रोजचे 2-3 हजार. पण जे मान जो आहे ना तुम्हाला समाजात मिळणार नाही. तुम्हाला भीक मागणारेच म्हणणार. तर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा उपयोग घ्या. काहीतरी शिका. आता रितू नर्स आहे. माझ्यासोबत जी वैशू आहे ती MPSCची तयारी करते. एक निलिमा म्हणून आहे, तिचं स्वतःचं कॅटरर्स आहे. एक दत्तूचं कॅटरर्स आहे. असे 7-8 लोकांचा जो ग्रुप आणि आहे. त्यांच्या कामात सक्सेसफुली आहेत सहज? हो, तिचं कॅटरर्स चालते आहे. मोठे-मोठे लग्नाचे ती ऑर्डर्स घेते आहे. भीक न मागता. तर ही आमची विचारधारा फार डिफरंट होती.
आजही मी वकील बनली, मी मेहनत घेत आहे. तर माझं टार्गेट काय आहे? माझं टार्गेट हे होतं की मला वकील बनायचं आहे, तो उज्ज्वल निकमसारखंच, आणि त्या उद्देशानेच मी तयारी करते. म्हणजे आदर्श ते होते. हो. अच्छा. तर ह्या सर्व गोष्टी आहे. माझी विचारधारा वेगळी होती म्हणून मी आजपर्यंत इथे पोहोचू शकली. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आईवडिलांचा साथ. हो. आणि बहिणीची काय रिॲक्शन होती मग? माझी बहीण खूप चांगली होती आणि तिनेही मला खूप सपोर्ट केलं. तिने कधी डिवचलं नाही. भावजीपासनं काही वर्ष ही गोष्ट लपून राहिली होती, पण त्यांना पण माहीत झालं. तर आता मी लोक अदालत जज झाली होती जस्ट, भारतातून 4 ॲडव्होकेटमधून फर्स्ट लोक अदालत जज. तर तेव्हा ते घरी बुके घेऊन आले होते कॉंग्रॅच्युलेशन्स करायला. अच्छा, तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं. माहिती होतं त्यांना, पण आमचं असं बोलणं कमी राहायचं. मी माझ्या भाऊजीसमोर फार कमी जायची, की माझ्या बहिणीचं घर आहे बा, उद्या जाऊन माहीत झालं तर भांडणं होतील, हिला हकलून देईल. पण ही मला बहिणीशी कसं रिलेशन बहिणीशी तुमचं? कॉन्टॅक्ट राहायचे. मी नॉर्मली माझे भाऊजी ड्युटीला गेले की मी घरी बहिणीला जाऊन भेटून येऊन जायची. अच्छा, अच्छा. आणि आताही व्यवस्थित समज. आता मी डायरेक्ट घरी सर्वांसमोर जाते. आता ॲक्सेप्ट केलं आहे. अच्छा, चला, चांगली गोष्ट आहे की कुठेतरी. झालं असं की 12वी नंतर मी CA करायला गेले. मला 79% भेटले होते. तर मला बॉईज हॉस्टेलमध्ये चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी बाबांनी ॲडमिशन करून दिली. तर तिथे रॅगिंग चालत होती. आता बॉईज हॉस्टेलमध्ये बायलाची ॲडमिशन झाली हे बघून त्यांना एक मसालेदार सब्जेक्ट मिळाला. आता झालं काय की रॅगिंग तर करत होते, ते मला एक मॉलिश केल्यासारखे करत होते. म्हणजे माझे इव्हन अंडर गारमेंट्सवर मार्कर पेनने घाणेरडं लिहून ठेवायचे, विचित्र चित्र काढून ठेवायचे. 1-2दा त्यांनी मला मागून येऊन कनपडात मारली. तर मला ते एकदम डोक्याच्या वर असह्य झालं एकदम. म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा डोक्यात पाणी इथपर्यंत येते आणि इथून निघून जातं, तसं झालं. मग मी विचार केला की सर्व सोडसाड करून परत वर्धेला जायचं, आणि खरंच गेली मी. वडिलांचे पैसे लागले होते, कोचिंगचे पैसे भरले, हॉस्टेलचे किती पैसे. वर्ष राहिले तुम्ही तिथे? मी तिथे राहिली एक 7-8 महिने, जास्त नाही. तिथून मग मी वर्धेला परत गेली आणि मी तिथे झालं असं की एखाद वर्ष डिप्रेशनमध्ये गेलं माझं. मी शिक्षण वगैरे सगळं सोडलं होतं. त्यानंतर विचार आला की आपल्याला संपवून टाकायचं आहे, जग संपलं आपल्यासाठी. कारण माझ्यासोबत लहानपणापासून असं होत आहे, तर मी जगू तरी कशी? मला शाळेत चिडवलं जात आहे, कॉलेजमध्ये चिडवलं